नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित व बुद्धिमत्ता। बुद्धिमत्ता या टॉपिकमधील ठोकळा, घन, इष्टिका, चित्ती यांच्या एकतर विरुद्ध बाजूवरील आपल्याला एक संख्या किंवा अक्षर विचारलेली असते किंवा उघडलेली दिलेली असते तुम्हाला इष्टिका, चित्ती, ठोकळा, घन, आणि तो बनवल्याच्या नंतर त्याच्या एकमेकाच्या विरुद्ध बाजूवर कोणती संख्या किंवा कोणतं अक्षर येईल या संदर्भाने आपल्याला TETला मागच्या 4ही वर्षात प्रश्न विचारलेला आहे। तर त्या प्रश्नांचा सराव करून घेऊया जेणेकरून येणाऱ्या TET एक्झामसाठी नेमकं आपल्याला कळेल की घन किंवा इष्टिका चित्तीवर नेमका आपल्याला कसा प्रश्न विचारतात। 2021ला आलेला जो प्रश्न आहे तो एकदा समजून घेऊया आपण। शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिका चित्ती आकाराच्या पेटीच्या येच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल। आता ही उघडलेली इष्टिका चित्ती आहे, म्हणजे थोडक्यामध्ये हा जो एक बॉक्स आहे हा उघडलेला आहे, ठीक आहे, हा उघडलेला बॉक्स आहे। आणि मग बॉक्स उघडल्याच्या नंतर आता आपल्याला विचारले की तो जर आपण परत पॅक केला तर कोण कोणाच्या विरुद्ध येईल। आता इथं त्यांनी आपल्याला ABCDEF असं दिलंय पण, आणि काय म्हणले ते येच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल। आता बघा आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ये जर आपण असा मुडपवला तर येच्या विरुद्ध जाईल C, ठीक आहे, येच्या विरुद्ध कोण जाईल, C जाईल, येच्या विरुद्ध येईल C, त्याच्यानंतर Bच्या विरुद्ध येईल D आणि Fच्या विरुद्ध जाईल E। मग आता हे कसं तुम्ही जितकं इमॅजिन लवकर करता तेवढं तुम्हाला होईल। म्हणजे काय होईल, C आणि D या बाजूनं मुडपायचे आणि A आणि B या बाजूनं मुडपायचे, म्हणजे एक प्रकारे तो बॉक्स तयार होईल। आणि ही वरची बाजू असेल E आणि खालची बाजू असेल F, म्हणजे Eच्या विरुद्ध येईल F, Aच्या विरुद्ध येईल C आणि Bच्या विरुद्ध येईल D। आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की Aच्या विरुद्ध, मग Aच्या विरुद्ध येणार आहे C, ठीक आहे। तुम्ही इमॅजिन करून हा प्रश्न सोडवू शकता। साधा आहे, आपल्या घरी एक म्हणजे पुठ्ठ्याचा बॉक्स असतो ना, तो त्यांनी उघडून दिलेला आहे आणि आता आपल्याला फक्त घड्या घालायच्यात, ठीक आहे, घड्या घालायच्यात। आपण घड्या घालायच्या नंतर मग कोण कोणाच्या विरुद्ध येईल असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे। त्यानंतर आता डायरेक्ट आपल्याला घन विचारला आहे। प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे P ते U अशी 6 अक्षरे असलेल्या एकाच घनाकृतीची मांडणी खाली दर्शविलेली आहे। त्यावरून Sच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल। ते असं म्हणतात की एकच घने फक्त फिरून फिरून दिलाय, उलट आपल्याला जेवढे घन आले प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त, आता 2 आला तर अवघड झालं असतं, 3 आलं त्याच्यापेक्षा इझी झालं, 4 आला तर त्याच्यापेक्षा इझी होतं। आणि काय म्हणले ते Sच्या विरुद्ध, आता पहिल्या घनामध्ये जा, Sच नाही आहे, दुसऱ्या घनामध्ये जा, Sच्या जवळ कोणी T आणि Q, म्हणजे T तर होणारच नाही Sच्या विरुद्ध आणि Q ही होणार नाही कारण ते तर शेजारी आहेत ना, म्हणून T तर कटला आणि Q पण कटला, ठीक आहे। म्हणजे तुम्ही या पद्धतीनं सुद्धा हे उदाहरण सोडवू शकता। त्यानंतर काय म्हणतात ते परत आहे का कुठं, म्हणजे आता आपल्याला प्रोबॅबिलिटी आहे की एकतर उत्तर काय असेल, P असेल किंवा R असेल, म्हणजे निरीक्षणानं काही आपल्याला उत्तर येत नाही। त्यापेक्षा आपण जर दुसरी मेथड वापरली की जर दिलेल्या 2 ठोकळ्यामध्ये जर 2 अंक किंवा 2 अक्षर समान असतील, तुम्हाला Sच्या विरुद्ध विचारलं ना, तर बघा Sच्या शेजारी पाहायचे, Sच्या शेजारी आहे TQ आणि परत इथं सुद्धा आहे तर TQ। मग एक नियम आहे ठोकळ्याचा की 2 ठोकळ्यामध्ये जर 2 अंक किंवा 2 अक्षर समान असतील, हे बघा QT QT किंवा TQ म्हणा त्याला, तर उरलेला जो बाजू आहे ती एकमेकाच्या विरुद्ध असते, म्हणजेच Sच्या विरुद्ध बाजू कोण असणार आहे, R असणार आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे R। किंवा अजून एक तुम्ही ओळखू शकता, अजून एक तिसरी मेथड आहे बघा, एक तर निरीक्षण किंवा 2 कॉमन असणारे किंवा एक कॉमन असणारे 2 ठोकळे शोधायचे। समजा आता या 2 ठोकळ्यामध्ये एक अक्षर कॉमन कोणतं आहे, तर ते आहे T। मग आता आपण तो डायरेक्ट
बॉक्सच आपल्याला खोलायचा असतो अशा वेळेस. ठीक आहे, म्हणजे आपण जर तो बॉक्स खोलायचं जर आपण ठरवलं तर मध्ये घ्यायचा टी, इथे हा येईल टी. ठीक आहे, 2 कॉमनमधला हा टी घेतला आपण. त्याच्यानंतर कोणत्याही ठोकळ्याच्या घड्याळाच्या दिशेत जायचं. टीच्या नंतर येतो क्यू, तो इथं लिहायचा क्यू. त्याच्यानंतर यस. आता दुसऱ्या ठोकळ्याचा टीच्या नंतर येतो पी, म्हणून तो इथं लिहायचा पी. त्याच्यानंतर आर घड्याळाच्या दिशेने, मग घ्यायचा आर. आता आपल्याला सरळ सरळ कळलं. आपल्याला काय विचारलं त्यांनी, यसच्या विरुद्ध. हे बघा, यसच्या विरुद्ध जर आपण मूड पावला तो तर आर येतो. त्याच्यानंतर क्यूच्या विरुद्ध पी येतो आणि टीच्या विरुद्ध राहिलेला एक जो असेल तो. इथं आपल्याला मिळालं की यसच्या विरुद्ध काय आहे, आर आहे. म्हणून अशाही पद्धतीनं तुम्हाला ठोकळा उघडूनसुद्धा तुम्हाला ते सोडवता येईल. त्यानंतर शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचित्ती आकाराच्या पेटीच्या डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. आता परत एकदा आपल्याला पहिल्यासारखा 2020ला जसा आला तसा सेम 2018ला विचारला. खरं तर आता एकदा प्रॅक्टिस जर तुम्ही उघडलेल्या ठोकळ्याची किंवा इष्टिकाचित्तीची जर केली तर हे म्हणजे जास्तीत जास्त 4 ते 5 सेकंदामध्ये उत्तर येतं. काय म्हणले तुम्हाला, डीच्या विरुद्ध. मग आपल्याला कळतं की एक सोडून एक लिहायचा. डीच्या विरुद्ध होईल बी, एच्या विरुद्ध होईल सी आणि ईच्या विरुद्ध होईल एफ. आलं लक्षामध्ये. म्हणजेच डीच्या विरुद्ध काय आहे, बी आहे. लगेच आपल्याला ते कळायला लागलं आता. परंतु जर तुम्ही असे 2-3 उदाहरणं जर सोडवले तर तुम्हाला म्हणजे हा जो वेळ आहे तुमचा इष्टिकाचित्ती ओळखण्याचा तो तुम्ही दुसऱ्या उदाहरणासाठी बुद्धिमत्तेच्या यूज करू शकता. ठीक आहे, तर म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला, बीच्या विरुद्ध काय आहे, डीच्या विरुद्ध काय आहे, डीच्या विरुद्ध काय आहे, बी असणार आहे. सेम त्याच पद्धतीनं हा एक बॉक्स आहे आणि तुम्हाला तो उघडून दिला आहे. आता आपल्याला माहिती आहे, तुम्ही जर असा याला जर तुम्ही या सी आणि डीला जर असं तुम्ही मुडपवलं आणि ह्या ई आणि बीला जर तुम्ही मुडपवलं, वरून हा पॅक केला ई आणि हा खालून पॅक केला एफ, तर मग साहजिकच डीच्या विरुद्ध काय येणार आहे, बी येणार आहे. एच्या विरुद्ध काय येणार आहे, सी येणार आहे. आणि ईच्या विरुद्ध खाली आणि वर आहे ना, वरून येणार आहे ई, त्याच्या खाली एफ. ईच्या विरुद्ध एफ झालं. म्हणजेच इथं डीच्या विरुद्ध बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेम परत तोच क्वेश्चन विचारला 2017ला. फक्त त्यांनी काय केलंय, थोडेसे चेंजेस केलेत. ठोकळाही तोच घेतला, इमेजही तीच घेतली त्यांनी, फक्त अक्षरं बदलवलेत. आता काय म्हणालेत ते बघा. आता म्हणालेत ते की शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचित्ती आकाराच्या पेटीच्या एफच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. आपल्याला माहिती आहे, हा जर बॉक्स तयार केला आपण तर एच्या विरुद्ध सी येतो, बीच्या विरुद्ध डी येतो आणि मग आता फक्त वरचे राहिले, हे चारही बाजूचे झाले. ठीक आहे, म्हणजे वरच्या बाजूनं येईल ई आणि खालच्या बाजूनं येईल एफ. तुम्हाला काय म्हणलं, एफच्या विरुद्ध, तर एफच्या विरुद्ध कोण असणार आहे, ई असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीनं जरी आपल्याला प्रश्न विचारला तरी तो इझी. उघडलेला ठोकळा किंवा उघडलेली इष्टिकाचित्ती हे खूप इझी आहे. ठीक आहे, हे खूप इझी आहे. उलट विरुद्ध पृष्ठावरची संख्या किंवा अक्षर ओळखणं हे थोडंसं कठीण आहे, तितकं पण नाही. त्याचे 2-3 नियम जर तुम्ही लक्षात घेतले तर ते सुद्धा इझी होणार आहे. अशा पद्धतीनं 4 प्रश्न आले होते इष्टिकाचित्ती, उघडलेली इष्टिकाचित्ती आणि विरुद्ध बाजूवर घनाचे. तर ते आपण सॉल्व केले. या पद्धतीनं तुम्ही जरी गेलात तरी पण ते तुम्हाला इझी होणार आहे. किंवा तुम्ही साधी जरी ट्रिक्स ह्याच्यामध्ये आजमावली की एक सोडून एकमेकाच्या विरुद्ध असतात. उघडलेला जर विचारलं म्हणजे हे बी सोडायचा आणि एच्या विरुद्ध सी, त्याच्यानंतर बी विचारलं तर हा सी सोडायचा, बीच्या विरुद्ध डी, मग साहजिकच उरलेले ईच्या विरुद्ध एफ. तरी तुम्हाला म्हणजे 3ही वर्षीचे एकाच ठोकळ्यावर तुम्हाला त्यांनी प्रश्न किंवा इष्टिकाचित्तीवर त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आपण मागील 7 वर्षाच्या पेपरचं ॲनालाइज केलं 2013 ते 2021 आणि त्यानुसार एक टेस्ट सिरीज आपण सेट केलेली आहे. बघा, मागे ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले सर्वच विषयाचे, तर त्याच टॉपिकच्या संदर्भानं आपण ही टेस्ट सिरीज तयार केलेली आहे. जे TET पेपर क्रमांक 1च्या आपण 5 PDF घेणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या टेस्टमध्ये TET पेपर क्रमांक 1मध्ये काय काय प्रश्न असतात बघा. मराठी व्याकरण 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न, बालमानसशास्त्र 30 प्रश्न, गणित 30 प्रश्न, परिसर अभ्यास 30 प्रश्न, असा 150 प्रश्न असणारा म्हणजे 150 गुणांसाठी जो पेपर आहे पहिला,
तर त्याचे आपण 5 PDF घेणार, आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ. सेम पेपर 2, मात्र पेपर 2चा आपण अगोदर जेवढे ॲनालिसिस केले त्याच्यामध्ये आपण सायन्स आणि मॅथचे करू शकलो नाही, त्याच्यामुळं मग आपण प्रश्नपत्रिकासुद्धा ती सेट केलेली नाही. दुसऱ्या पेपरला काय असणार आहे, TETच्या मराठी व्याकरण 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न, बालमानसशास्त्र 30 प्रश्न आणि सामाजिक शास्त्रे 60 प्रश्न सेट केलेले आहेत. म्हणजे हा पण 150च प्रश्नांचा किंवा 150च गुणांचा पेपर असणार आहे, पेपर TET पेपर क्रमांक 2. मात्र सामाजिक शास्त्र निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठीच तो उपयुक्त ठरणार आहे. कशी जॉईन करणार तुम्ही ही सिरीज? 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. त्याचा स्क्रीनशॉट पाठवा याच नंबरला. आपण बघा TET पेपर क्रमांक 1चे 5 PDF पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवणार खालील तारखेप्रमाणे. त्याच्या आन्सर की पाठवणार आणि विश्लेषणाचे व्हिडिओ पाठवणार. 5 PDF पेपर प्लस आन्सर क्लिप प्लस व्हिडिओ, त्याची फीस असणार आहे 400 रुपये. सेम पेपर 2, मात्र सामाजिक शास्त्र निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर प्लस PDF आन्सर की प्लस विश्लेषणाचे व्हिडिओ 400 रुपये फीस. जर काही विद्यार्थी दोनही जॉईन करणार असले, टेस्ट दोन्ही जॉईन करा, कारण प्रश्न वेगवेगळे आहेत प्रत्येक विषयाचे, त्याच्यामुळे तुम्हाला ते एकमेकांनासुद्धा फायदा ठरणार आहे. दोन्ही पेपरची मिळून फक्त 700 रुपये फीस आपण ठेवलेली आहे. ठीक आहे. तर दुसरी महत्त्वाची बाब, हे पेपर फक्त तुम्हाला मराठी माध्यमातूनच मिळणार आहेत. TET पेपर क्रमांक 1च्या या तारखा आहेत, TET पेपर क्रमांक 2च्या या तारखा आहेत. या प्रत्येक तारखेला 11 वाजता पेपर पाठवण्यात येईल, दुपारी 2 वाजता आन्सर की, संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ. जे आपले मित्र आहेत त्यांना देखील पाठवा. धन्यवाद.